नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जादुई पेन्सिलीची गोष्ट, जिचं नाव आहे जादुई शकला का बूम बूम पेन्सिल। एका छोट्या शहरात संजू नावाचा हुशार पण खोडकर मुलगा राहत होता। एके दिवशी त्याला शाळेतून घरी येताना रस्त्यावर एक चमकणारी पेन्सिल सापडली। ती साधी पेन्सिल नव्हती। जसेच संजूने वहीत एक सफरचंद काढले, ते खरे सफरचंद त्याच्या हातात आले। संजू आश्चर्यचकित झाला। त्याला समजले की ही जादुई शकला का बूम बूम पेन्सिल आहे। तो जे काही काढेल ते खरे होणार। सुरुवातीला त्याने खेळणी, चॉकलेट आणि सायकल काढली, पण एकदा त्याने रागात एक मोठा राक्षस काढला आणि तो खरोखर समोर उभा राहिला। संजू घाबरला। त्याला समजले की जादू शक्ती असली तरी जबाबदारीही मोठी असते। त्याने शांतपणे रबरने राक्षस पुसला आणि तो गायब झाला। त्या दिवसापासून संजूने पेन्सिलचा वापर फक्त चांगल्या कामांसाठी करायचा ठरवला, जसे गरिबांसाठी अन्न आणि मित्रांसाठी मदत। शिकवण: शक्ती कितीही मोठी असली तरी ती नेहमी चांगल्या कामासाठीच वापरावी। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।